आपल्याला शाळेमध्ये प्रवास वर्णन असा प्रकार होता पुस्तकामध्ये. आणि मला आधी वाटायचं, म्हणजे त्यावेळेस वाटायचं की किती बोर आहे हे वाचायला, की का म्हणून आपण वाचायचं, की तुम्ही तिथं कसे गेला, काय बघितलं, काय केलं, काय फिरलात. आणि मला असं स्वतःला त्यावेळेस मी आपल्या तालुक्याची बाउंड्रीसुद्धा क्रॉस केलेली नव्हती. त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल एवढा रसच नव्हता. मग नंतर जेव्हा मी फिरायला लागले, जेव्हा बाहेरचं जग बघायला लागले, तेव्हा मला कळलं की प्रवास वर्णन हे का भारी असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्हाला त्या एखाद्या माणसाच्या प्रवासाचं वाचन करायला भारी वाटतं. आता मी ही गोष्ट सांगते ती अ, आम्ही दोघं नवरा बायको बेल्लूर या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेसची. तर आम्हाला बँगलोरला काही काम होतं आणि त्या हिशोबाने आम्ही कर्नाटकमध्ये फिरायचं ठरवलं. आणि मग आम्ही बसेस वगैरे हे सगळं बघून आमचा पहिला स्टॉप शिमोगा ठरला. तर आम्ही रात्री इकडून पुण्यावरून बसनी बसलो, दुसऱ्या दिवशी शिमोगाला उतरलो. शिमोगाला असं आमचं डोक्यात होतं की तिथं जे काही वाईल्ड लाईफ आहे ते बघायचं. छोटंसंच पार्क होतं, पण तिथं आणि आम्हाला तिथं छान बघायला भेटलंही, तसं काही प्रॉब्लेम नाही. पण वातावरण खूप उष्ण होतं. त्याच्यामुळे आम्ही एकतर आधी सकाळी पोहोचल्या नाश्ता करायला गेलो आम्ही. मला वाटते साधारण 7-7:30चा टायमिंग असावा. आम्ही बाहेर फिरायला गेलो की बाबा कुठं काय मिळतं आहे का नाश्त्याला. आणि एक छोटंसं असं दाक्षिणात्य पद्धतीतले छोटे छोटे हॉटेल्स असतात, उडुपी हॉटेल म्हणूयात, प्रॉपर उडुपी हॉटेल असं ते होतं. आणि आम्ही गेलो आणि तिथं वाटेतली इडली, केळीच्या पानावरची इडली, केळीच्या पानावर आम्हाला ते दिलं होतं इडली, वडा. आम्ही नेहमी म्हणजे प्रत्येक डिश ट्राय करता येईल अशा हिशोबानेच बघतो, पण त्यावेळेस आम्ही 3 ते 4 वडे खाल्ले. त्याच्यानंतर तिथलं सांबर, तिथली चटणी, पांढरी चटणी, त्याच्यानंतर त्यांच्याकडं एक ऑरेंज कलरची चटणी असते, ती चटणीवाली तांबडी चटणी, ती खूप भारी लागत होती. मग आम्ही फिल्टर कॉफी पिली तिकडं आणि नंतर चहाही पिलो. आणि असं मन भरून खाऊन झाल्यावर आम्ही आमच्या हॉटेलला आलो. आमचं सामान 1-1.5 तासात पॅक केलं आणि गेलो तिथलं वाईल्ड लाईफ. तिथे एक नॅशनल पार्क असावं बहुतेक, तर त्या नॅशनल पार्कला आम्ही गेलो. आणि तिथं आम्हाला पूर्ण 1-2 तास फिरायला गेले. फार खूप उष्णता होती, ऊन होतं. त्याच्यामुळं साधारण हा मे महिन्याचा, बहुतेक मे महिन्याची वेळ असावी. ही 2019ची गोष्ट आहे. आणि मग आम्ही फारच कंटाळून गेलो आणि आमचं पुढचं एक ठिकाण होतं, ते होतं तिथंच हत्तींचं जिथं हत्तींसोबत आपल्याला फोटो काढता येतील किंवा ते त्यांच्यासोबत म्हणजे हत्तींवर बसता येईल असं एक छोटंसं नॅशनल पार्कचाच भाग असावा असं काहीतरी होतं. आणि आम्ही निघालो. आम्ही तिथून रिक्षा केली, आम्ही स्टँडवर गेलो. स्टँडवरती गेल्यावर आम्ही तिथून पुढं रिक्षा केली आणि मग आम्ही त्या प्रवासाला निघालो. मग नंतर आम्हाला रिक्षावाल्यानं, आम्ही खूप अंतरापर्यंत लांबपर्यंत गेलो. आजूबाजूची नुसती सुपारीची झाडं, केळीची झाडं, मोठमोठाली सुपारीची झाडं होती ती. आणि आपल्या कोकणात पण असतात, पण इथली जी झाडं होती ती खूप मोठ्या मोठ्या लांबपर्यंत एकरापर्यंत अशी प्लॅन्टेशन असल्यासारखं ते सुपारीचं प्लॅन्टेशन होतं. आणि आम्ही ते बघत हे चौकशी करायचीच विसरून गेलो. आणि तिथं पोहोचल्यावर कळलं की हे तर आज बंद असतं. मग तिथून आम्ही पुन्हा आमची बॅकपॅक घेतली आणि पुन्हा स्टँडवर येऊन थांबलो. आता स्टँडवर आल्यावर आम्ही विचार केला की आता आमचं पुढचं ठरलेलं होतं की चिकमंगळूरला जायचं. आणि आम्ही ते ॲक्च्युली संध्याकाळी म्हणजे रात्री निघणार होतो, पण त्याच्यात आमचा प्लॅन चेंज झाला आणि मग आम्ही निघालो चिकमंगळूरला. आम्ही रिटर्न प्रवासावर जेव्हा शहरामध्ये फिरत होतो, शिवमोगा शहरामध्ये, की बसची जागा म्हणा, रिक्षाचा पॉईंट कुठे आहे, ते सगळं फिरत असताना आम्हाला मंडईचा भाग लागला. आणि तिथं खूप मोठी अशी फुलांचा बाजार असल्यासारखं होतं. त्यात वेगवेगळ्या रंगाचे गजरे, त्यातल्या प्रामुख्यानं अबोली रंगाचा गजरा होता. आणि असं वाटत होतं की एखाद्या फुलांचं काहीतरी फुलांचं मार्केट आहे किंवा अशा टाईपचं ते वाटत होतं.
अप्रतिम सुंदर वाटत होतं. तिथून येणारा सुवास, सुगंध इतका सुंदर होता आणि बऱ्यापैकी दिसेल त्या महिला वर्गांनी केसामध्ये गजरे लावलेले होते आणि मोस्टली अबोली कलरचे गजरे होते. तिथून मग आम्ही गजरा विकत घेतला, 2-4 गजरे बंचमध्ये विकत घेतले आणि निघालो आमच्या प्रवासाला. चिकमंगळूर आता मला तेवढं आठवत नाही की किती किती लांब असावं, पण 4 ते 5 तासावर असावं बहुधा, असं मला वाटतंय. आता त्याच्यानंतर मग आम्ही चिकमंगळूरला गेलो आणि चिकमंगळूरला आम्ही खूप उशिरा पोहोचलो आणि त्यावेळेस उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं मग तिथं पूर्ण पॅक झालेले हॉटेल होते. कसेबसे एका हॉटेलमध्ये गेलो. त्या हॉटेलमध्ये आम्हाला त्यांनी रूम दिली. ती खूप महाग होती. म्हणजे एक तर त्यावेळेस म्हणजे नेहमीच्या रेटपेक्षाही डबल टिबल ती रूम होती. पण तरी आम्ही तिथं राहायला गेलो. आम्ही ॲक्च्युली जेव्हा पोहोचलो त्या ठिकाणी तर ते काहीतरी रात्रीच्या 2-3 वाजता वगैरे असं पोहोचलो होतो आणि तिथं उतरल्या आम्ही पहिलं काय केलं तर कॉफीसाठी म्हणून CCDमध्ये गेलो. माझ्या आयुष्यातली पहिली CCDतली कॉफी मी तिथं घेतली होती आणि त्याच्यावर ते ह्याने ते काय डिझाईन बनवतात कॉफीच्या वरच्या थरावरती बघून मला इतकं भारी वाटलं. म्हणजे मी एवढ्या दिवस मला कॉफी हा प्रकार फक्त फिल्टर कॉफी असाच आवडायचा. असं एकदम मोठं कप भरून एखाद्या CCD, स्टारबक्स ह्याच्यामध्ये जाण्यात मला रसच वाटत नसायचा. मला वाटायचं की म्हणजे मला स्वतःला फिल्टर कॉफी जास्त आवडते म्हणून मी ते टाळायचे. पण त्या दिवशी मला वाटलं की काही गोष्टी फक्त म्हणजे त्याच्या खाण्याच्या चवीपेक्षा ते दिसतंय किती भारी ह्याच्यावर जास्त महत्त्व होतं. मग तिथं आम्ही फ्रेश झालो, आवरलं आणि पुन्हा मग हॉटेल शोधण्याच्या तयारीत आणि हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये दिवसभर शांत म्हणजे एक 7-8 वाजेपर्यंत दिवसभराचा थकवा होता त्याच्यामुळे आम्ही 7-8 वाजेपर्यंत झोपून घेतलं. सकाळी पुन्हा पटकन आवरलं आणि मला आठवतं त्यावेळेस मी माझ्यासाठी एक वेल्वेटचा ड्रेस घेतला होता. माझ्या म्हणजे फिरायसाठी माझं ते खूप लहानपणी माझ्या मैत्रिणीकडे एक वेल्वेटचा ड्रेस होता आणि मला तो पाहिजे होता. तो माझ्या मेमरीमध्ये असा कुठेतरी होतं की आपल्याला हे घ्यायचं आहे आणि नेमकं मी खरेदी करायला गेलेला असताना मला तिथं तसा ड्रेस दिसला आणि काहीही विचार न करता मी तो घेतला. आता हा आपल्याला ह्या ठिकाणी घालता येईल नाही घालता येईल हा विचार न करता मी तो सुटकेसमध्ये टाकला. तिथं गेल्यावर चिकमंगळूर हे आपल्या महाबळेश्वर किंवा पाचगणीसारखं एक हिल स्टेशन आहे. त्याच्यामुळे तिथं मॉडर्न कपडे लोक घालतातच. या हिशोबाने आम्ही तयार झालो दोघंही आणि मग सकाळी आम्ही गेलो खाली. एक कॅब ड्रायव्हरला कॉन्टॅक्ट केला होता आधीच की आम्हाला बाबा चिकमंगळूर दर्शन म्हणा अशा टाईपमध्ये चिकमंगळूर आम्हाला फिरायचं तर साईट सीइंगचे काय चार्जेस होतील असं म्हणून त्यानं भरपूर अमाऊंट सांगितली. आम्ही म्हणजे होय नाही करून सगळे स्पॉट्स त्याच्यामध्ये ॲड केले. आता आमची सुरुवात झाली फिरायची आणि मग आम्ही गेलो. त्यांना आम्हाला एका कॉफी इस्टेटमध्ये घेऊन गेला आणि खूप मस्त वास येत होता तिथं कॉफी बीनचा. जवळपास आम्ही तिथं नाश्ता केला, तिथं फिरलो, फोटोग्राफी केली. त्यातच आमचे 1.5-2 तास गेले. त्यानंतर आम्ही तिथलं म्हणजे जो काही रूट होता तोच बघायला इतका सुंदर होता. त्यामध्ये आम्हाला एका धबधब्यापाशी नेलं. त्या धबधब्याचं नाव मला आता आठवत नाही. पण त्या धबधब्याचा रस्ता हा ॲडव्हेंचरस रस्ता होता. म्हणजे तुम्हाला मेन रोडवरती थांबवून मोठ्या म्हणजे त्यांच्या ज्या काही असं म्हणता येईल थार स्टाईल ज्या गाड्या असतात त्याच्यामध्ये ते तुम्हाला सगळ्या 2-4 पॅसेंजर्सला घेऊन खाली त्या प्रॉपर धबधब्यापाशी जायचे आणि धबधब्याच्या इथं धमाल होती. तिथं स्पोर्ट्स होतेच म्हणजे स्पोर्ट्स म्हणजे खूप मोठे नाही पण थोडेफार असतील असे त्या पाण्यामध्ये साठी म्हणून होते. त्याच्यानंतर तिथं मला वाटते खाण्यासाठी खूप भारी म्हणजे स्पॉट होता. फोटोग्राफीसाठी खूप भारी स्पॉट होता आणि मजा वाटली मग तिथं आमचा 2-3 तास गेले. तरी मग आम्ही घाईघाईत वरती आलो आणि मग नंतर आम्हाला त्यानं एका पठारावर एक पठार दाखवला. तर तो पठार इतका सुंदर होता आणि तिथलं एक खूप प्रमुख असं देवस्थानही होतं आणि त्याच्यामुळे तिथं प्रचंड गर्दी होती. पण पठार म्हणजे खूप लांबपर्यंत चालत जायचा तो रस्ता होता आणि बघेल तिथपर्यंत आभाळ दिसत होतं
आणि अर्थात क्राऊड होता, पण क्राऊड हा विभागलेला होता, त्यामुळं फोटोग्राफी करायला वगैरे खूप भारी वाटलं. आम्ही तिथून आटोपता घेतला आणि मग पुढं तिथल्या कर्नाटकच्या सगळ्यात उंच शिखरापाशी त्यांना आम्हाला उंच शिखरापैकी एक असलेल्या शिखरापाशी त्यांना आम्हाला नेलं. खरं तर आम्ही उशिरा ट्रेक म्हणता येईल किंवा उशिरा चढायला सुरुवात केली होती. आणि तिथं नेमकेच तिथं म्हणजे त्यात एक प्रॉब्लेम असा झाला की आम्ही चलत असताना माझ्या अंगावर एक माशी बसली आणि मी चुकून तिला मारून टाकलं, म्हणजे माझ्या हातानं ती मेली. त्यानंतर पूर्ण माशांचा घोळका, म्हणजे माशी म्हणजे मला वाटतंय ती मधमाशी टाईप होते का काय ते सांगता येणार नाही, पण त्यांचा घोळका आमच्या अंगावर फिरायला लागला डोक्याच्या वरती. आणि का कुणास ठाऊक, म्हणजे आपल्या इकडं जर असं कुठं मराठी म्हणजे भागात काही घातलं तर आपण म्हणजे आपल्या भाषेत कन्वे करायला सोपं पडतं की अरे बाबा आम्हाला काहीतरी प्रॉब्लेम झाला. पण तिथं आम्ही दोघंही कन्फ्यूज होऊन गेलो, आम्हाला सांगताच येईना नेमकं काय झालं. आम्हाला वाटलं आमच्याच मागं माशा का लागल्यात. मग त्यापैकी एक जण आला तिथल्या लोकांनी आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेरच येऊ नका, तुम्ही गाडीतच राहा. आम्ही खूप घाबरला, आम्हाला वाटलं आता काही आपलं काही खरं नाही. आमच्या दोघांच्याही डोक्यावर असे गोल भिंगत होत्या त्या माशा आणि आम्ही इतके घाबरलो. आम्ही आत जाऊन बसलो आणि मग थोड्या वेळाने त्या माशा जात आहेत असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही परत बाहेर आलो. चढायला 1-2 पायऱ्यात चढायला लागलो की पुन्हा त्या माशांचा घोळका आमच्या मागं म्हणजे आमच्या डोक्यावर भिंगायला लागला. आम्ही दोघांनी आम्ही ठरवलं होतं आता काय आपण मागं जायचं नाही. आम्ही दोघांनी कॅप घातली, पूर्ण तोंड वगैरे झाकून घेतलं आणि आम्ही चालायला सुरुवात केली. आम्ही एका ठराविक उंचीवर गेलो आणि नंतर आम्ही मागं वळून बघितलं, तेव्हा आम्हाला दिसलं की मागं पण काही लोक येत होते, त्यांच्याही डोक्यावर ह्या माशा भिंगत होत्या. तर कदाचित त्यांच्यासोबतही तसं झालेलं असेल आणि खूप मोठ्या प्रमाणात ह्या माशा आलेल्या होत्या. माझ्या मनातली भीती तर अशी सांगत होती की हे आता वाटच बघतायत की आपण कधी खाली यावं आणि ह्यांना दंश करावं, म्हणून मी तर खूप घाबरले होते. पण मग आम्ही गेलो हळूहळू चलत वरती गेलो आणि वरून दिसणारं दृश्य खूप सुंदर होतं. खरं तर महाराष्ट्रात खूप जास्त ट्रेकिंग म्हणजे सतत ट्रेकिंग केल्यामुळं असं एवढं वेगळं नाही वाटलं, पण वेगळ्या ठिकाणी जाऊन म्हणजे वेगळ्या राज्यात जाऊन आपण तो स्पॉट नव्यानं बघणं त्याच्यात वेगळाच आनंद असतो आणि ते भारी वाटलं. वरती काही फार नव्हतं, एक छोटं मंदिर होतं, तिथं पाया पडलो आणि मग आम्ही उतरायला लागलो. उतरवस तर बऱ्यापैकी मावळायला आलं होतं आणि भरपूर गर्दी होती तिथं, वाहनांना गर्दी होती सगळीच. आणि मग आम्ही आमच्या रिटर्नच्या प्रवासाला निघालो. रिटर्न येताना आम्ही ना एका स्टोअरमध्ये गेलो आणि तिथं नेहमीप्रमाणे आम्ही ज्या ठिकाणी जातो तिथलं टेक्स्टाईल आम्ही टेक्स्टाईलमधलं काहीतरी विकत घेतोच, म्हणजे तिथली स्पेशालिटी असेल तेही घेतो, खाण्याचा प्रकार असेल किंवा आणखीन काही असेल, पण टेक्स्टाईल हे आम्ही आवर्जून घेतो. मग तिथं गेलो. त्यावेळी मला माहीत नव्हतं की ही जी पांढऱ्या कलरची जी साडी असते की ज्याच्यावर गोल्डन कलरचं डिझाईन वगैरे असते, ही मोस्टली केरळ भागातली साडी असते. ती कर्नाटकची आहे का नाही असं माहीत नाही. सहसा आपण दक्षिण असं म्हटलं की सगळ्यांना एकसारखंच समजतो, पण असं हे नंतर मला कळायला गेलं की दक्षिण असं न त्यांना वर्गीकरण, म्हणजे जरी आपण करत असलो तर ह्या वेगवेगळ्या राज्य एकमेकांपासून खूप वेगळी आहेत. त्यांच्या खानपानामध्ये, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे भरपूर गोष्टींमध्ये, त्यांच्या कल्चरमध्ये ती खूप वेगळी आहेत. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही तिथं ती साडी बघितली. उत्तम अशी सुंदर साडी होती. त्याच्यावर सोनेरी रंगाचं खूप बारीक नक्षीकाम केलेलं होतं पदरावर, त्या पांढऱ्या साडीवर. खाली जाड अशी सोनेरी रंगाची बॉर्डर होती. आम्हाला ती 2,500-3 हजाराला पडली असेल. आम्ही ती घेतली आणि त्याच्यानंतर तिथं आम्हाला खूप असं तिथलं जे काही लोकल असेल त्या गोष्टी मिळाल्या. आम्ही त्या विकत घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलला निघालो. आता आम्ही घरी गेलो, फ्रेश झालो आणि आता ठरवलं की आता आपण इथं जरासं चिकमंगळूर ही जी सिटी आहे ती सिटी बघूया. तर म्हणून आम्ही बाहेर फिरायला गेलो. आम्ही फिरायला गेल्यावर एका शॉलच्या स्टॉपवर येऊन थांबलो. आता त्या स्टॉपवर असलेली जी मुलगी होती किंवा जी लेडीज होती, मुलगी नाही आणि लेडीज होती, ती मला असं वाटते ती साधारण नॉर्थ ईस्ट स्टेट्सची असावी. म्हणजे तिच्या दिसण्यावरून ती नॉर्थ ईस्ट स्टेटची वाटत होती.
आणि सहज आम्ही तिला म्हणजे हे शाल वगैरे विकत घेता घेता आम्ही तिला विचारलं की बाबा इथं काय आहे बघायला. आता हा प्रश्न आम्ही सकाळपासून खूप लोकांना विचारलेला होता. त्यातल्या त्यात आमच्या कॅब ड्रायव्हरला विचारलेला होता. त्यानं आम्हाला एवढं काही म्हणजे उत्साहानं सांगितलं असं काही नाही आहे. आणि आम्ही पण इतके म्हणजे मग्न होतो ते आजूबाजूचा परिसर बघण्यात की ऑनलाईन सर्चही केलेलं होतं, पण त्याच्या पलीकडे आम्हाला काही फार सापडलं नाही. आता आम्ही जेव्हा त्या लेडीजला हे विचारलं तर ते म्हणले इथंच मंदिर आहे म्हणले जवळ, तिथं जाऊन या. आता मंदिर म्हणल्यावर आम्हाला दोघाला म्हटलं की म्हणजे असं वाटलं की यार इथली म्हणजे दक्षिण भागातली मंदिरं खूप सुंदर असतात, तर आपण जायलाच पाहिजे आणि टाळलं नाही पाहिजे. आणि त्यातच मी साऊथ स्टाईलची साडी घेतली होती, त्याच्यामुळे मला वाटलं की यार हे आपण ट्राय केलं पाहिजे. मग आम्ही गेलो आणि आम्ही मग तिला आम्ही अजून डिटेल्स विचारले की बाबा कुठे आहे मंदिर. म्हणजे इथंच आहे, 2 तासावर तुम्हाला मिळेल, बेल्लूर नावाचं गाव आहे. आणि त्यावेळेस साधारण 8 वाजले होते. मग आम्ही म्हटलं आता तिथं आम्ही कुठं जाणार आणि कुठं राहणार, मग उद्या सकाळी जातो. नाही म्हणली काही नाही, तुम्ही खूप लवकर पोहोचाल असं त्यांनी सांगून दिलं. त्यावेळी आमच्या डोक्यात काय होतं हे काय आम्हाला माहीत नाही. आम्ही जेव्हा हॉटेलवर आलो तेव्हा त्या हॉटेलवाल्यांनी सांगितलं की तुम्ही काय आम्हाला सांगून गेले नाहीत की तुम्ही दुसऱ्या दिवशी राहणार आहे, त्याच्यामुळे आता तुमची रूम आम्ही दुसऱ्याला दिली. त्यावेळी आम्ही दोघांनी विचार केला की आता रूम शोधण्यापेक्षा आपण तिथं गेलेलं काय हरकत आहे बेल्लूरला. आणि आम्ही पटकन आमचं सामान घेतलं आणि आम्ही एका रिक्षावाल्याला थांबवलं. तोपर्यंत एक जण रिक्षावाल्याशी गप्पा मारत होता, तोपर्यंत एक जण नेटवर सर्च करत होता की बेल्लूरमध्ये आपल्याला कुठं राहता येईल. आम्ही दक्षिण भागातमध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये मोस्टली जेव्हा फिरत होतो तेव्हा तिथल्या ज्या KSRTC किंवा केरळच्या जे काही स्टेटचं टुरिझम डिपार्टमेंट आहे त्यांचे जे काही राहायच्या सोयी असतात सहसा आम्ही तिथंच राहायचो, कारण आम्हाला असं वाटायचं की ते जास्त म्हणजे व्यवस्थितही असतात आणि आपल्याला जास्त शोधण्यापेक्षा ठीक आहे बाबा एक गव्हर्नमेंटची फॅसिलिटी कधीही चांगलीच असते. त्या हिशोबाने आम्ही ते शोधलं, आम्हाला ते सापडलं, एक फोन केला की बाबा आम्ही असं असं येतो. आम्ही रिक्षावाल्याला सांगितलं की आम्हाला अमुक अमुक ठिकाणी चाललं. आता रिक्षामध्ये रिक्षावाला आणि रिक्षावाल्यासोबत आणखी एक माणूस असं दोघंजणं पुढं बसले, आम्ही हे दोघं मागं बसलो होतो. आणि पूर्ण रस्ता हा म्हणजे ग्रामीण भागातला रोड होता अशा टाईपमध्ये तो रस्ता आम्हाला रात्रीचा वाटला. फार काही वर्दळ नव्हती, आजूबाजूला स्ट्रीट लाईट्स एवढ्या नव्हत्या आणि आम्ही थोडं फार घाबरलंही असं, पण एवढं नाही. दोघांमध्ये काही एवढं बोलणं चाललं नव्हतं. त्यांचं ते साऊथ इंडियन गाणे चालू होते आणि आम्ही आमचं शोध घेत होतो. त्यात आम्हाला जाताना असं वाटलं की आता इथं कुठं खाण्यासाठी थांबण्यापेक्षा आपण डायरेक्ट तिथंच जेवण करूयात. मग आम्ही उतरलो तोपर्यंत तर सगळी दुकानं बंद झाली होती. साधारण 10:30 तरी वाजले असावेत. आणि आम्ही ज्यावेळेस त्या फॅसिलिटीला टुरिझमचं जे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे तिथं गेलो, तिथं आम्ही ऑलरेडीच अर्धा तासभर फोन केला होता की आमची खाण्याची व्यवस्था करा. आम्ही जेव्हा त्यांना कॉल केला तेव्हा ते म्हणले की आमचं आता किचन बंद झालं आहे, आता काय करणार. मग परिमलनं त्यांना विनंती केली की बाबा आमच्यासाठी काहीतरी खाण्याची व्यवस्था करा आणि तुम्हाला काही एक्स्ट्रा पैसे वाढीव घ्यायचे असेल तर घ्या. मग ते म्हणे ठीक आहे, आम्ही काय करतो लेमन राईस चालेल का, म्हणलं चालेल. त्या दिवशी आम्ही दोघांनी सुक्का लेमन राईस खाल्ला आहे. आता कदाचित इथं म्हणजे पद्धत असेल लेमन राईस खायची, पण आम्ही तरी पहिल्यांदाच लेमन राईस खाल्ला आहे असं मला तरी वाटत आहे. मग आम्ही रात्री 10:30 वाजता गेलो, त्यानं 2 प्लेट मोठा असा लेमन राईस आणला आणि आम्ही गेल्याच चेक इन केलं, लेमन राईस खाल्ला आणि झोपून गेलो. मग पूर्ण प्रवासात आम्ही थोडंफार घाबरत होतो. आम्हाला कसलीच आयडिया नव्हती की आपण ज्या बेल्लूरला जातोय ते बेल्लूर काय. जेव्हा सकाळ झाली, आता मंदिर आहे म्हणून असं वाटलं की ठीक आहे आपण आवरूयात, काहीतरी करूयात. मी योगाने म्हणजे मलाही माहीत नाही की पॅकिंग करताना माझ्या डोक्यात काय आलेलं असावं, मी माझ्या लग्नातली सगळ्यात हिरवी भडक पैठणी माझ्या त्या सुटकेसमध्ये टाकलेली होती. आणि सकाळी उठल्या पहिला विचार असा आला की ठीक आहे आता आपण पैठणीच घालायची. आम्ही उठलो, आवरलं, नाश्ता केला, मस्तपैकी फिल्टर कॉफी पिली आणि
निघालो. म्हणलं इथून मंदिर किती लांब आहे? ते म्हणे हे काय इथं मंदिर आहे. मग आम्हाला वाटलं की असेल म्हणजे जरा फार रिक्षा वगैरे करून जाणे, पण नाही. मंदिराच्या बाजूलाच म्हणजे जवळपासच ते राहायची सुविधा होती. मग आम्ही आवरलो आणि आम्ही पायऱ्या चढतच होतो. नेहमीप्रमाणेच पायऱ्या होत्या. आता एवढ्या मला आठवत नाही तरी पण 25-30 पायऱ्या असाव्यात. मोठाल्या पायऱ्या होत्या. बाहेरून काहीही मंदिर दिसत नव्हतं. ना मंदिरचं शिखर दिसत होतं ना काही. फक्त एक बाबा एक आपण काय म्हणतो भिंत जी असते ती दिसत होती की आतमध्ये बाबा मंदिर आहे अशा हिशोबाने. पायऱ्यात चढत असताना मला तिथं जुनी कॉईन विकणारी एक लेडी दिसली आणि ते कॉईन आम्ही बघत होतो काय काय आहेत वगैरे असं जुन्या वस्तू. तिथं मला एक खूप छान गणपती सापडला जो आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा वेगळा अशा पद्धतीचा नृत्य करणाऱ्या स्वरूपातला एक गणपती होता. छोटाच होता, मेटलचा होता आणि मग तो मी घेतला आणि त्यानंतर एक कॉईन मला तिथं मिळाला. तर त्याच्यावर खूप मोठा कॉईन होता. त्याच्यावर इंदिरा गांधींचा फोटो होता आणि मी इंदिरा गांधींची फॅन आहे तर त्याच्यामुळं मला ते आवडलं आणि मी तो कॉईन घेतला. आम्ही आत गेलो आणि आत बघतोय तर आम्हाला म्हणजे लिटरली चक्कर येण्यासारखंच काम होतं. कारण इतकं सुंदर मंदिर होतं की बाहेरून काहीही आयडिया नव्हती की असं मंदिर असेल आणि एवढं मोठं एवढं नक्षीकाम असलेलं मंदिर आम्ही आजपर्यंत कधीच बघितलेलं नव्हतं. दक्षिणेतली एखाद दुसरी मंदिरं बघितली होती पण ती एवढी मोठाली कधीच नव्हती. म्हणजे ती सुरुवात होती आमची दक्षिण स्टाईलच्या आपण जे त्याला द्रविड प्रकारातली जी मंदिरं म्हणतो त्या कलेची द्रविड स्थापत्यकलेची मंदिरं बघायची ती आमची पहिलीच वेळ होती. आणि ते मंदिरं बघताच म्हणजे खूप खूप भारी वाटलं. मग आम्ही कुठेही फिरायला गेलो की एक गाईड वापरतोच. कारण एखाद्या म्हणजे त्या ठिकाणाची माहिती नसेल तर त्या ठिकाणी फिरणं हे म्हणजे फार काही त्यात प्रॉडक्टिव्ह ठरत नाही आणि म्हणून मग आम्ही गाईड केला. तर गाईड अतिशय हुशार माणूस होता. आम्हाला त्यानं जवळपास 1.5 ते 2 तास म्हणजे खरं तर त्यांचं 1 तासाभराचंच असतं ते. पण 1.5 ते 2 तास त्यानं आम्हाला त्या मंदिराची माहिती सांगितली. आमचे फोटोही काढले आणि मंदिर खूप मोठं होतं. त्याचं नक्षीकाम इतकं म्हणजे दैवी होतं. इतकं सुंदर नक्षीकाम होतं. त्याची जी माहिती, त्याचा इतिहास, ते मंदिर कसं काय टिकलं, ते कसं बांधलं गेलं, ते किती वेगवेगळ्या डायनॅस्टीजनी मिळून एकत्र येऊन बांधलं, ते किती वर्ष लागली बांधायला, हा सगळा जेव्हा इतिहासाचा भाग त्यानं आम्हाला सांगितला ना तेव्हा आमचं मन भरून आलं होतं. आणि मग आम्ही मंदिरात गेलो. मंदिराचं म्हणजे आत देवाचं दर्शन घेतलं आणि मग गाईडनी सगळी माहिती सांगितलं. आम्ही शांतपणे तिथं बसलो. तिथं बसायला मंडपम अशा स्टाईलमध्ये 3-4 असे डोम्स म्हणता येईल, मंडप म्हणता येईल अशा प्रकारचे स्ट्रक्चर होते. जुन्या काळी तिथं बहुतेक काही समारंभ व्हायचे. त्या गाईडनी सांगितलं की काही वर्षांपूर्वी इथं आत्तापर्यंत लग्न होत होती असं त्यांना आम्हाला सांगितलं होतं. सध्या त्या मंदिराला वर्ल्ड हेरिटेजचंही मानांकन मिळालेलं होतं आणि त्यामुळे कदाचित रूल्समध्ये चेंजेस झालेले असेल. पण तिथं बसायला म्हणून अशी खूप मोठी जागा होती. आम्ही बसलो होतो. आम्ही जे काही ऐकलं इतिहास असेल ते सगळं स्थापत्यकला असेल त्याविषयीचं आमचं चिंतन चालू होतं. आम्ही डिस्कस करत होतो दोघंजणं. थोडीफार माहिती ऑनलाईन सर्च करत होतो. आता मला जरी स्थापत्यकलेतलं एवढं माहीत नव्हतं तरी दक्षिणेत असलेल्या डायनॅस्टीजविषयी थोडंफार माहिती होतं. होयसाला असतील, चोलाज असतील यांच्याविषयी बऱ्यापैकी गोष्टी म्हणजे माहिती होत्या, किमान ऐकण्यात तरी होत्या. त्यामुळं असं फार काही नवीन ऐकतोय असं वाटलं नाही, पण भारी वाटलं. आणि त्या पूर्ण मंदिरामध्ये मग आम्हाला जेव्हा कळलं की ह्याचे जर बांधकामच असं केलेलं आहे, हे खूप उंचवट्यावर बांधकाम आहे आणि त्याचं म्हणजे स्टार शेप त्यातले काही बांधकामं आहेत. त्यात वापरलेले जे दगड म्हणजे ते त्याचं कोरीव काम ज्या पद्धतीनं केलेलं आहे त्यासाठी लागणारा जो दगड आहे तो बाहेरून तिथं मिळत नाही, तो बाहेरून आणलेला आहे किंवा काय.
त्यानंतर त्याला संवर्धन, त्याला वाचवण्यासाठी म्हणजे परकीय आक्रमणांपासून वाचवण्यासाठी कसं त्याला पूर्णपणे मातीनं झाकलेलं, वाळूनं झाकलं गेलं होतं आणि नंतर पुन्हा आणि त्यामुळं ते मंदिर आहे तसं राहिलं. हे सगळं ऐकताना खूप भारी वाटलं. आणि मग गाईडनं आम्हाला सांगितलं की सेम असंच एक मंदिर होयसालाला आहे म्हणले, काहीच चेंज नाही, फक्त हे विष्णूचं आणि ते मंदिर आहे महादेवाचं. चन्नकेश्वरा मंदिरामध्ये आम्ही होतो आणि ते नाव का चन्नकेश्वरा पडलं आणि काय सगळं त्यानं आम्हाला सांगितलं. त्यानंतर मग आम्ही निघालो. संध्याकाळी आमचं ठरलं होतं की आता आपण हलेबीडूला जायचं. त्यांना आम्हाला सांगितलं की हलेबीडूला एक मंदिर आहे आणि मला ते नाव ऐकूनच खूप भारी वाटलं. म्हटलं बेल्लूर आता कदाचित नवीन नंतर मॉडर्न काळात त्याला मिळालेलं नाव असेल, पण जेवढं मला वाचनात होतं किंवा माहिती होतं तर हलेबीडू जुन्या काळातही तिथलं नाव हल्लेबीडू ह्या प्रकारातच होतं आणि आत्ताही ते हलेबीडू असंच म्हणत होते. आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी तिथं जायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा मी तिथं घेतलेली ती साऊथ इंडियन व्हाईट साडी घातली आणि नेसली आणि पुन्हा साऊथ इंडियन व्हाईट साडी नेसली आणि आम्ही पुन्हा मग ते मंदिर आम्हाला पुन्हा गाईड घेतला. पण खरं तर आम्हाला सगळं माहिती होतं तरीही आम्ही पुन्हा गाईड घेतला. सगळं मंदिर झेरॉक्स कॉपी असल्यासारखं होतं. म्हणजे बेल्लूर आणि हलेबीडू इथलं मंदिर एकदम सेम टू सेम होतं, फक्त एक विष्णूचं आणि एक महादेवाचं. तिथंही आमचा पूर्ण दिवस गेला. आम्ही संध्याकाळी तिथं एक जैन मंदिरही होती आणि आम्ही तीही बघितली. तिथं फारशी लोकच नव्हती, म्हणजे लिटरली तिथं कुणीच नव्हतं. कारण बऱ्याच जणांना जी बेल्लूरमध्ये येतात त्यांना कदाचित तिथलं माहीत नसावं की हलेबीडूच्या मंदिराच्या तिथं जैनांचं सुद्धा जुन्या काळातलं ते आर्किटेक्चर आहे. आणि आम्ही ते पाहिलं आणि मग संध्याकाळी आम्ही पुन्हा बँगलोरसाठी निघालो. आता हा सगळा प्रवास म्हणजे आमचं फिरणं कारणी लागलं असं झालं होतं, कारण इतकं सुंदर आम्ही काहीतरी बघितलं होतं आणि आम्ही ठरवलं की आपण खूप वाचायचं याविषयी. आपण म्हणजे अशा आपल्या ट्रिप्स का नाही अशा ठिकाणी येत वगैरे असं आमच्या याच्यावर खूप डिस्कशन झालं. आणि मग आम्ही बँगलोरला पोहोचलो. बँगलोरलाही आम्ही आमची कामं दुसऱ्या दिवशी उरकून बँगलोर बघायचं असं जेव्हा ठरवलं तेव्हा आमचा थोडासा हिरमोड झाला, कारण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायलाच खूप खूप वेळ लागायचा. मग आम्ही फक्त तिथल्या प्लॅनेटेरियममध्ये गेलो. बहुतेक त्याचं नाव नेहरू प्लॅनेटेरियम असावं, एवढं काही मला आठवत नाही, पण प्लॅनेटेरियममध्ये आम्ही गेलो. प्लॅनेटेरियममध्ये जाण्याची ही सुद्धा माझी पहिलीच वेळ होती. सगळा जो काही हॉल होता तो सगळा लहान मुलांनी भरलेला होता आणि आम्ही दोघंच मोठी म्हणजे अडल्ट तिकडं होतो आणि इतका अविस्मरणीय अनुभव होता प्लॅनेटेरियम बघण्याचा. तर त्यात तुम्हाला पूर्ण गॅलेक्सी, पृथ्वीची निर्मिती वगैरे हे असं सगळं दाखवलं जातं आणि ते फार भारी आहे बघायला. त्यानंतर आम्ही काही सायंटिफिक तिथले इन्स्ट्रुमेंट्स वगैरे बघितले आणि संध्याकाळी रिटर्न आमच्या पुण्याच्या प्रवासाला निघालो. ह्या एका म्हणजे ह्या ट्रिपनं आम्हाला दक्षिण भागात फिरण्याची गोडी लावली, उत्सुकता लावली आणि या एका प्रवासात आम्ही तिथलं रुरल ट्रान्सपोर्टेशन वापरलं होतं. मग ते ST बसेस असतील, तर तिथल्या रिक्षा असतील किंवा तिथलं लोकल लोकांशी भेटणं असेल, हे सगळं आम्ही तिथं केलेलं होतं. त्याच्यानंतर तिथलं लोकल फूड ट्राय केलं होतं. जी काही आम्ही मंदिरं आणि हे सगळं बघितलं होतं. ते त्या म्हणजे कर्नाटकशी आम्हाला खूप एखाद्या राज्याला नाही म्हणता येत का आपण कल्चर त्यांचं समजून घेणं इतपत तो प्रवास आमचा इतका काय म्हणता येईल, तो फार रॉ प्रवास होता. खूप नॅचरल आणि रॉ प्रवास होता. जरी तो प्लॅनिंग करून केलेला होता तरी सगळ्या गोष्टी फार अनप्लॅन्ड टाईपच होत्या आणि असं काही टार्गेट नव्हतं की आज हे बघायचंच आहे, उद्या ते बघायचंच आहे. 4 दिवस आम्ही खूप मस्त फिरलो, खूप धावधाव करून फिरलो, खूप छान फिरलो आणि ती आमच्या दोघांच्या आयुष्यातली फार सुंदर अशी पहिली दक्षिणेतली किंवा दक्षिण राज्यातली कर्नाटकमधली खूप सुंदर पहिली ट्रिप होती. आणि नंतर तर आम्ही खूप वेळा कर्नाटकमध्ये फिरत राहिलो. अजूनही आम्हाला खूप भाग बघायचे आहेत.
येस. तर ही होती आमची पुणे, शिमोगा, बेल्लूर पुणे, शिमोगा, चिकमंगळूर, बेल्लूर, हालेबडू, त्यानंतर बँगलोर, पुणे अशी ट्रिप. आणि हा माझा एफर्ट आहे प्रवास वर्णनाचा. तर मला नाही माहिती की प्रवास वर्णन करण्याच्या टेक्निकॅलिटीजमध्ये माझं हे सगळं बसतं आहे का, माझं हे बोलणं हे सगळं, किंवा ह्याचं जे अर्थात त्याच्यामध्ये खूप फॅक्च्युअल गोष्टी मला आता आठवत नाही आहेत, कारण त्या 2019मध्ये गेल्या आणि हे मी रँडमली हे करते. सो आय गेस दिस वॉज माय ऑनेस्ट अटेम्प्ट टू ट्राय, आणि प्रवास वर्णनाचा हा माझा एक ऑनेस्ट एफर्ट होता. सो कीप फॉलोइंग हेरिटेज ट्रेल्स.